22 मार्च 1982 ला मराठा आरक्षणाचा पहिला मोर्चा अण्णासाहेब पाटील यांनी मुंबईत काढला। तेव्हापासून ते आजपर्यंत जवळपास 40 पेक्षा अधिक वर्ष लोटत आहेत। ह्यामध्ये बरेच मुक मोर्चे झाले, ठोक मोर्चे झाले, त्यानंतर चक्क आंदोलन झाले, त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मात्र प्रकाश झोतात पोहोचले। जरांगे पाटलांच्या उपोषणाला यश मिळण्यामागचे काय कारणे आहेत तेच आपण आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ। नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे। जरांगे पाटलांचे उपोषण आंतरवाली सराटी ह्या ठिकाणी चालू होते। त्या आंदोलनस्थळी पोलिसांकडून लाठीचार्ज व गोळीबार करण्यात आला। ह्यामध्ये अनेक माता माऊल्यांचे डोके फोडले गेले। त्यानंतर त्या ठिकाणी मीडिया पोहोचला। मीडिया हा उपोषणस्थळी पोहोचल्याच्या नंतर खूप मोठा असा प्रचंड प्रतिसाद महाराष्ट्रामधून ह्या उपोषणाला मिळाला आणि खरं तर मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण ह्या लाठीचार्ज व गोळीबारमुळेच प्रकाश झोतात आल्याचे आज आपल्याला पाहण्यास मिळत आहे। ह्या उपोषणातील सर्वात महत्त्वाची राजकारण घुसलं फसलं ते उद्योग बघ म्हणा तिकडे तो कोण म्हणतो त्याला आमच्या ह्याला फड्यात पडू नको तू। हे मराठवाड्याचं गबाळ जमलेले आणि खानदानी पोराने आंदोलन उभा केलेले। रांगड्या भाषेत जरांगे पाटील बोलतात। जरांगे पाटील यांचे शिक्षण पाहिले तर फक्त 12वी झाले, परंतु अस्सल गावरान भाषेत बोलत असल्यामुळे तळागाळातील मराठा बांधवांच्या मनावर ह्या भाषेने राज्य केल्याचे पाहण्यास मिळाले। अगदी मीडियासमोर असो की एखाद्या नेत्याला बोलताना असो, आपल्या ग्रामीण भागातील शैलीमध्येच मनोज जरांगे पाटील हे बोलताना पाहण्यास मिळत आहेत व तळागाळातील मराठा समाजाला लवकर समजावी अशी ही भाषा असल्यामुळे आज मराठा आरक्षणातील महत्त्वाचा विषय आज जर समजून घ्यायचं झालं तर मनोज जरांगे पाटील हे मराठा बांधवांना तळागाळातील आपल्या रांगड्या भाषेत समजून सांगताना पाहण्यास मिळत आहे। हे देखील खूप मोठं यश ह्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचं म्हणावं लागणार आहे। अंतिमता म्हणणं असं आहे, आपण थोडंसं बाजूला बसू, चहा घ्या, यांना यांच्या लोकांशी बोलून द्या। नाही आज नाही होणार। नाही तुम्ही बोला ना। नाही नका करू, पण तुम्ही बाजूला बसून आता कोणाच्या घरात जाऊन कोणी कानात कुजबूज करू नका बरं का, तुम्हाला सांगतो। नाही आमचं म्हणणं आहे, अरे ऐका ना, बैठक जरांगे पाटलांच्या उपोषणातील दुसरी महत्त्वाची गोष्ट आणि यश जर पाहिलं तर ते म्हणजे जरांगे पाटील कुणासोबतच मॅनेज न झालेले। अगदी आंतरवाली सराटी ह्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले होते। महाराष्ट्र राज्यातील काही नेते मंडळी त्या ठिकाणी आले होते। आपण काही चर्चा दाराआड करू असं देखील ते बोलत होते, परंतु चक्क मीडियासमोर आणि मराठा समाजासमोर मनोज जरांगे पाटलांनी एकच सांगितलं की जे काही बोलायचं आहे ते समोर बोला, दाराआड काहीच बोलू नका। माझा समाज ह्या ठिकाणी बसलेला आहे, त्यांच्यासमोर जे काही बोलायचं असेल ते बोला। मनोज जरांगेंचा प्रामाणिकपणा संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला आणि लाखो मराठा कधी न एकत्र होणारा आज एकत्र झाल्याचे पाहण्यास मिळत आहे। आज मनोज जरांगे पाटील यांच्या एका इशाऱ्यावर लाखो मराठा एकत्र येताना आज आपण सर्व महाराष्ट्रानेच नव्हे तर संपूर्ण जगाने पाहिलेला आहे। आंतरवाली सराटी ह्या ठिकाणी लाखोंच्या संख्येमध्ये एका मनोज जरांगे पाटील यांच्या एका इशाऱ्यावर ही सभा पार पडल्याची देखील आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। मराठा आरक्षणाच्या लढ्यामुळे मनोज जरांगे पाटील हे खूप मोठे झाल्याचे पाहण्यास मिळत आहे। जे की आज आपण एखाद्या नेत्याला भेटायचं असेल तर वेटिंगला थांबावं लागत आहे, परंतु आज मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी हे नेते मंडळी थेट त्यांच्यापाशी येत आहेत। परंतु हे सर्व काही झाले असले तरी मनोज जरांगे पाटील आजही अहंकारात राहत नाहीत। सर्वसामान्य मराठा बांधवांशी जशा पद्धतीने पहिले वागत होते तीच वागणूक आज देखील मराठा बांधवांना दिली जात आहे। त्यामुळे देखील घराघरातील आणि तळागाळातील मराठा बांधवांच्या मनावर आज मनोज जरांगे पाटील हे अधिराज्य गाजवत आहेत। मी बायकोला सांगताना सांगितलंय, हे बघ आला तर तू गेलो तर समाजाचा कुंकूपासून तयार राह। जरांगे पाटील यांच्या उपोषणातील सर्वात महत्त्वाचं यश म्हणजे की आंतरवाली सराटी ह्या ठिकाणी उपोषणाला बसण्या अगोदर शागड ह्या ठिकाणी रस्ता रोको करण्यात आलेला होता। ह्या रस्ता रोको दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी बोलून दाखवलं होतं की आलो तर तुझा आणि गेलो तर समाजाचा। ह्या एका वाक्यामुळे आज लाखो मराठा समाज हा मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी उभा राहताना पाहण्यास मिळत आहे। राज्य सरकारकडून मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण बदनाम करण्याचे अनेक षडयंत्र रचले, परंतु मनोज जरांगे पाटील हे कुठंच डगमगले नाही आणि आज त्यांचे मराठा आरक्षणाचे जे आंदोलन आहे ते आज कायम टिकून असल्याचे देखील पाहण्यास मिळत आहे। ह्याच काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणातील। तर एकंदरीत ह्या सर्व घडामोडीविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा।
व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा.